हॅलो, शुभ सकाळ. तर आता दिवसाची सुंदर सुरुवात आपण केलेली आहे ना, तसा शेवटसुद्धा खूप सुंदर आहे आपल्या व्हिडिओचा. तर तो पाहायला तुम्ही विसरू नका. आता खूप जणांकडे बुलबुल येतात, त्याबद्दलही मला विचारलं जातं. तर कसं आहे पहा की ना, बुलबुलला केळ फार आवडतं. म्हणजे मी कितीही जरी तिला काही खायला वेगळं ठेवलं तरी पण ती काय करते, फक्त केळच खाते आणि फार आवडतात. म्हणजे केळ, डाळिंब हे तिला फार आवडतात. त्यात ती पपई पण खूप आवडीने खाते. बुलबुलला गोड फळे खूप आवडतात. तर आता पहा की मी कॉर्नरला जे पाणी भरून ठेवते ना, त्याच्यावर चिमण्या किती छान पाणी पितात पहा. हे ना, हेच आशीर्वाद घ्यायचे आहेत आपल्याला की ना, चला दाना नका ठेवू तुम्ही की कदाचित कबूतर त्रास देतील वगैरे, पण पाणी ठेवा. ह्या मुक्या जीवांनी पाणी पिलं ना तर आपल्याला पण समाधान मिळतं आणि कुठेतरी त्यांची आशीर्वादही आपल्याला लागतात. तर मी आता तुम्हाला गंमत दाखवतीये की ही जी बुलबुल आहे ना, ती केळ तर खातीच आहे, पण त्याचबरोबर अजून एक गंमत बघा. आणि तुमच्याकडे पण अशी करते का मला नक्की सांगा. किती गोड वाटते पहा. तर ज्यावेळेस बुलबुल आंघोळ करते ना, त्या चिमण्या सुद्धा अशा पाण्यामध्ये खूप आंघोळ करतात छान. तर काय करायचं ना, खूप खोल भांडं नाही घ्यायचं. जे पक्ष्यांना आंघोळ जर करायची असेल ना, तर थोडंसंच पसरट भांडं घ्यायचं, नाही तर मग ते पण घाबरतात त्याच्यात उडी मारायला. त्यामुळं अंदाज घेतात आधी ते उडी मारायच्या आधी त्या पाण्याचा, आणि मग ते उडी मारतात त्या पाण्यामध्ये. तर आहे ना, थोडंसं खोलगट भांडं घ्या आणि त्यांच्यासाठीच तुम्ही पाणी आणि फळं वगैरे काहीतरी एका साईडला असं कॉर्नरला ठेवा, जेणेकरून त्या आल्यावर त्या दोन्हीचा आनंद घेतील. तर आता पहा की ना, चिमणीचं इथं काहीतरी वेगळं सुरू आहे. खरं तर तुम्हाला सांगू का, खूप गंमत वाटते ह्या पक्ष्यांची सुद्धा. असं नाही की आता आपल्याकडे खूप वेळ आहे आणि आपण ह्यांनाच पाहत बसतो, असं नसतं. सकाळी सकाळी सगळ्यांचीच गडबड असते, पण त्यातून सुद्धा येता जाता जर ह्यांच्याकडे बघितलं ना, तर छान वाटतं आणि थोडासा आनंद पण मिळतो, आपल्या डोळ्यांना सुख मिळतं. तर हिची काहीतरी गडबड काय आहे की आता ही सुतळ्या काढून नेतीये. बहुतेक हिने कुठेतरी घर तयार केलेलं असणार आहे आणि आता ती तिच्या पावसाळ्या यायच्या आधी ना, चिमण्या काय करतात, त्यांच्या घराची सगळी तयारी करून ठेवतात. कारण माझ्याकडे गेल्या वर्षी तुम्हाला सांगते, 2 वेळा चिमणीने पिल्लं दिली होती आणि इतकी गोडगोड होती. पण पावसाळ्याच्या आधी मात्र ते तयारी करतात आणि पावसाळ्यात, माझ्याकडे तर पावसाळ्यातच त्यांना अशी त्याच टायमाला अशी 2 वेळा पिल्लं झाली होती. तर तुमच्याकडे जर तुम्ही घर लावलं असेल ना चिमणीसाठी, तर काय करा, ते घर फक्त लावून ठेवा. आणि असं पण नाहीये बरं का की तुम्ही घर लावलंय आहे आणि मग लगेच चिमण्या जातील. मी जेव्हा घर लावलं होतं ना चिमणीसाठी, तेव्हा ते 1 वर्षांनी त्यांनी त्या म्हणजे त्या घरात गेल्या होत्या. तर असं लगेच होत नाही की आज लावले आणि त्या उद्या घरात जातील. थोडा वेळ द्या पक्ष्यांना. शिवाय ते घर लावताना तुम्ही थोडं उंच लावा. तर आता हे पोपट्याचं पिल्लू आहे, किती गोड आहे पहा. तर ते जेव्हा येतं ना, नुसता आरडाओरडा करतो, त्याला काही खायचं सुचत नाही आणि इतकी मजा येते ना, तुम्हाला काय सांगू. त्याच्या आईबाबा त्याला बिचारायला भरवतच नाहीत आणि आपण जवळ गेलो ना की ते पण इतका आरडाओरडा करत तिथनं पळून जातं. तर अशी पण गंमत असते पक्ष्यांची. आणि सगळ्या पक्ष्यांची एका वेळी कसा गोंधळ असतो पहा. बुलबुल आलेली आहे, चिमण्या आलेल्या आहे, पोपट आलेला आहे. तर अशी गंमत असते आणि खूप खूप भारी वाटतं सकाळी सकाळी. किती फक्त एक अर्धा तास 15 मिनिटं म्हणजे पोपट तर 15 मिनिटाच्या वर थांबतच नाहीत बाल्कनीमध्ये. म्हणजे अगदी खातात, खूप सारे आलेले असतात आणि लगेच निघून जातात. हे जे मी तुम्हाला म्हटलं होतं वुडन फीडर वगैरे जे आहेत किंवा बांबू फीडर, ते मला खूप आवडतात. कारण कसं आहे ह्याच्यामध्ये ना, असं सारखा सारखा पैसा घालवायला नाही लागत. एकदा घेतलं ना की ते 4-5 वर्ष तरी, म्हणजे आता मी 4 वर्ष वापरते आहे आणि खूप छान क्वालिटी आहे त्याची. असं पण नाही की तुम्हाला प्लॅस्टिकचे जर घेतले तर ते तुटतात, उन्हाने तापतात. त्यापेक्षा हे खूप छान आहेत. एकदाच घ्या पण चांगलं घ्या. म्हणजे आणि तुम्हाला मी जे पिजन फ्री जे फीडर सांगितलं होतं ना, ते तर इतकं सुंदर आहे ना की कबुतराला त्याच्यामध्ये जाताच येत नाही बिलकुल. अगदी दिवसभर तुमच्या ते बाल्कनीमध्ये राहून द्या. ते पण मी त्याचाच पण व्हिडिओ घेऊन येईल मी. आणि घ्याच असा आग्रह नाहीये, पण कबुतराचा जर त्रास नको असेल आणि पक्ष्यांची आवड असेल तर ते पिजन फ्री फीडर खूप छान आहे. आणि हे बांबू फीडर मी तुम्हाला जे सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगितले की ते पण तुम्ही लावल्यानंतर कसं रॅप करायचं. तर त्याच्यात पण आहे ना, कबुतराला बिलकुल खाता येत नाही. तर चला आता तुम्हाला एक गंमत दाखवते. ही जी जोडी आहे ना कावळ्याची, ती माझ्याकडे बरेच महिने झाले येते आणि इतकी गोड आहे. पण हे दोघंच येतात बरं का, जास्त काही माझ्याकडे कावळे येत नाही. कारण कसं आहे की पोपट आहे ना, त्यांच्यावर फार दादागिरी करतात. मी तो पण व्हिडिओ घेऊन येईल की आमचा जो पोपट आहे तो कावळ्याला कसा मारतोय तुम्ही पाहायचं. आणि काय आहे ना की कावळा बिचारा खरं तर गरीब आहे बरं का. म्हणजे तो त्या कावळ्याला जर पोपट मारायला गेला ना तर बिचारा उडून जातो. म्हणजे किती गंमत, काय चाललेलं असतं ह्या पक्ष्यांचं सुद्धा काही समजत नाही. आणि आता मी त्यांच्यासाठी शेव ठेवली होती साईडला थोडीशी, कारण केळ नाही खात ते, द्राक्ष खूप आवडीने खातात. तर हा आमच्या व्हिडिओचा शेवट आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्हाला पण अशी सुंदर
बाल्कनी करायची असेल तर नक्की सांगा. पुन्हा भेटूया. राधे राधे.